कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी पोरं स्वाभिमानी आहेत आणि त्यांनी स्वाभिमानानं जगावं असं मला वाटतं। याच्यात काही चूक आहे? इथं राहून आईले मॅडम आणि आदित्य बाबांमध्ये पारूमुळं काही अडचणी यावी आणि पारूला कोणी दोष द्यावा, तिच्याकडे बोट दाखवावं, हे मला खपणार नाही। मी आयुष्यात सगळं सहन करेल, पण माझ्या पोरांकडे कोणी बोट दाखवलं मला नाही सहन व्हायचं। असं आहे ना, इतकी वर्ष विश्वास कमवला, त्या विश्वासाची जागा अविश्वासानं घ्यायच्या आधीच मला माझ्या पारूला माझ्यापासून लांब करावं असं वाटलं। याच्यात काय चुकलं? मारुती दादा, चांगलं केलं, इमानाला जागलास तू। मालकांसाठी पुढच्या लेकरांना दूर केलंस ना तू। मालकाचा विचार केलास, पण पुढच्या पोरांचा विचार नाही केलास मारुती दादा। तू जिंकलास, पण बाप म्हणून हारलायस तू मारुती दादा। ठीक आहे, झालं ना तुझ्या मनासारखं? पाठवून दिलंस ना तिला? डोळे पुसा आता आणि हे खाऊन घ्या, कारण तू उपाशी झोपले ना, पारूलाही नाही आवडणार। माझ्या लेकीला माझी किती काळजी बघायचं तुम्हाला? हे बघा, मारुती दादा, खूप भाग्यवान आहेस तू की तुला पारू सारखी लेक मिळाली। पण माझ्या पारूला ना लहानपणी आई बापाची माया मिळाली ना, आता मिळते। काय उपयोग रे जगण्याचा? नाही मी पण आता गावाकडे जाणार आहे ना। माझं काय उरलंय आता? काय आता ह्या वयात मला माझ्या गावाकडेच जावं लागेल, माझ्या लेकरा बाळांमध्ये। तिकडं गावाकडे जाऊन तिकडं कष्ट करून का होईना, पण मला माझ्या लेकरा बाळांबरोबर तर राहता येईल ना। सावर स्वतःला, जेवून घे थोडस। मा पटवायला लागले म्हणून आपण गावाकडे चाललोय की रे? गणी, ए गणी, तुला बाकडं परत जायचं असेल तर जा ना तू। हे बघ, त्यानं तुला जायला सांगितलंच नव्हतं, त्याला फक्त मी गावाकडे जायला पाहिजे। मी तुला पुन्हा बाजवळ सोडून येऊ का? हा, मी सांगते दादांना रिक्षा परत घ्यायला, तू जा। मला जायचं तर आहे, पण तुला एकटीला गावाकडे सोडून येऊ शकत नाही ना। बरं, तिकडे तुझी काळजी कोण घेणार? बघ, आली की नाही आठवण आदित्य सरांची, बंगल्याची, म्हणून रडायला लागलेस की नाही? सावित्री आत्या,
ऐका ना, मी काय म्हणते, आज आपण काहीतरी स्पेशल डिश बनवूयात. बदामाचा हलवा करायचा. आय मीन तुम्ही मला हेल्प कराल. ओके? तुम्ही काय बघत बसलाय? कामं करा ना आपापली. सावित्री आत्या, मी तुम्हाला काहीतरी विचारलं, मला मदत कराल? सॉरी मॅडम. पारू इथे होती, तिने इथलं सगळं सांभाळलं. त्यामुळे कुठं काय ठेवलंय हे पारूला फक्त माहिती. इथली प्रत्येक गोष्ट पारूने स्वतः सांभाळून लावली. हे किचन तिच्या हातात होतं. आम्ही तिला मदत करत होतो. कुठं काय ठेवलंय याची खडानखडा माहिती पारूला होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी सापडायला वेळ लागेल. इट्स ओके सावित्री आत्या. माणूस हसण्याची आपल्याला सवय असते, पण आता पारू इथे नाहीये, त्यामुळे माणूस नसण्याची पण सवय करून घेतली पाहिजे. हो ना? आणि आपण आहोत की इथे सगळे. कोणासाठी कोणीच थांबलं नाही पाहिजे. आता फक्त पारू इथे नाहीये, त्यामुळे सगळ्या घरातल्या मेंबर्सची खाण्यापिण्याची जेवणाची आबळ करून कसं चालेल, नाही का? चला कामाला लागूयात. मी तर म्हणते, मी आदित्यला कॉफी बनवते आणि तिथून कामाची सुरुवात करते. अहो व्हा बाजूला, कॉफी बनवते म्हटलं ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अनुष्का, तू का कॉफी घेऊन आलीस? मला माहिती आहे पारू रोज तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, पण काल ती गणीसोबत गावाकडे गेली आहे. नाही म्हणजे प्रीतमने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने ऐकलंच नाही रे. शेवटी मीच मॅम पुढे हात जोडले की मॅम पारू गावाकडे निघालीये, प्लीज तिला थांबवा. पण मॅमनी पण ऐकलं नाही. त्या म्हणल्या जातीये तर जाऊ दे म्हणून. बरं आदित्य, तू कॉफी पिऊन घे, थंड होईल. अनुष्का, ते राहू दे तिथेच. पारू येतच असेल ताजं फुल घेऊन. आदित्य, मी आत्ता जे काही सांगितलं ते तुला कळालं नाही का? अरे मी तुला आत्ताच सांगितलं ना की पारू गावाकडे गेलीये. मारुती मामांनी तिला गावाकडे पाठवलंय. कालच तिने सगळ्यांचा निरोप घेतलाय. आता ती नाही येणार आहे. अनुष्का, तू काळजी करू नकोस. पारू येतच असेल. मी 3 मोजेपर्यंत ती येईल बघ. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.